नमस्कार, मी प्रकाश कनोजे, समाजसेवक, नाशिक, महाराष्ट्रातून। आज साम टीव्हीवर एक न्यूज होती। आज तारीख आहे 15 जुलै 2025। तर म्हाडानी जे लॉटरी काढलेली आहे त्यामध्ये 95 घरं आमदार आणि खासदारसाठी ठेवण्यात आलेली आहे अल्पगटामध्ये। आता अल्पगटाची मी आजच गेलो नाशिक म्हाडाच्या ऑफिसला आणि त्यांना विचारलं मला अल्पगटामध्ये अर्ज करायचा तर त्याचे नियम काय आहेत त्यांनी सांगा। त्यांनी सांगितलं 6 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्ही म्हाडाच्या घराची अर्ज करू शकता, नंबर 1। दुसरं, तुमच्या घरामध्ये दुसऱ्या कोणाच्याही नावावर घर नको, नाही तर तुम्ही पात्र ठरत नाही, अशा काही गोष्टी आहे। मग आपल्या आमदार आणि खासदार साहेब जे बिचारे गरीब एकदम, यांच्यासाठी अल्पगटामध्ये म्हाडाने 95 घरं ठेवले 9.5 लाख रुपयामध्ये। कारण ते 6 लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न नाही ना, त्यांचं उत्पन्न फार कमी बिचारांचं। 2.5 लाख रुपये पगारच्या वरती येतो, त्याच्यावरची मलाई वेगळी असती आणि इतर त्यांच्या कंपन्या वगैरे असतात, त्या सगळ्या मिळून सुद्धा 6 लाख रुपये वर्षाला उत्पन्न होत नाही। म्हाडांनी कुठला अभ्यास केला मला कल्पना नाहीये, पण त्याच्यामुळे त्यांना ते घर त्या पद्धतीने देण्याचं यांनी आज डिक्लेअर केलेलं होतं, ते न्यूजवर आलं। त्यामुळे मी विचार केला ते जर 6 लाखाच्या आत एवढं उत्पन्न बसत नाही, मग सर्वसामान्य माणूस तर करोडपती झाला। म्हाडाने त्यांना घरं देऊच नाही, त्यांना आवश्यकता नाहीये, त्यांचं उत्पन्न खूप जास्ती आहे। आमदार आणि खासदारांचं उत्पन्न कमी आहे, तर त्यांना तुम्ही घरं द्या। 95 दिले ना, ते 5,000चे घर होते ना, 5च्या 5,000चे घर त्यांना देऊन टाका, अशी माझी विनंती आहे। आणि हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा। मुख्यमंत्री साहेब, आमचे पैसे सगळं काही आमचं आणि आम्हालाच नियम कायदे, तुम्हाला नियम कायदे काही नाही। एक घर असल्यावर दुसरं घर भेटत नाही। 6 लाखाच्या आत उत्पन्न असायला पाहिजे, वर असलं तर फॉर्म रिजेक्ट होतो। मग आमदार खासदार हे बिचारे 2.5 लाखाचे पगार घेतात व इतर कंपन्या वेगळ्या, मग यांना काही नाही का? तर थोडं लक्ष देऊन नियमावली बनवा ना, असं काही करा का लोकांनी तुमच्यावर विश्वास केला पाहिजे। माझी एवढीच हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा का नियम बनवा, लोकांसाठी बनवा, स्वतःसाठी नका बनवू प्लीज। माझे हात जोडून विनंती महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आहे, हा व्हिडिओ आणि हा मुद्दा मुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।